40,000 पेक्षा जास्त गुन्हेगार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. की महाराष्ट्रामध्ये 42,000 कैदी आहेत महाराष्ट्राच्या जेलमध्ये, पण दरवर्षी 68,000 व्यक्ती अटक होऊन जेलमध्ये येतात आणि जामिनावर बाहेर जातात. ओके. म्हणजे 40,000 हा आकडा सेम राहतो. पुन्हा अडकवण्याची धमकी देऊन तुझ्या खिशात किती पैसे सांग, आणि अक्षरशः त्याच्या खिशावर दरोडा घातला. आणि इथं आकड्याला काहीच किंमत नाही, माणसाप्रमाणे आकडे ठरतात. त्याचा हेतू एवढाच असतो की जाण्यात या लोकांकडे यांच्या खिशात जेवढी पैसे तेवढे काढून घ्यायचे. अपहरण चित्रपटातला डायलॉग आहे की सब कुछ अकेला मत खाइएगा, प्रसाद हम तक पहुंच जाना चाहिए. और हाँ, अकेले भोग मत लगा लेना, हमारा प्रसाद पहुंच जाना चाहिए. एका ठिकाणी आम्ही बसलोय, 4 कैदी गाणं म्हणतात, जे सगळे जामीनदार सुटणारे कैदी एकत्र बसलेत, सगळे खुश आहेत. गाणं होतं, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा वो जाने मन कहलाएगा. असे अनेक कैदी मी पाहिले की ज्यांनी बाहेर आल्यानंतर पहिलं काय केलं असेल तर 3 दिवस फक्त पित होते. मला एक असाही कैदी माहिती आहे की जो जेलमधनं बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा कुठं झोपायला गेला असेल तर बुधवार पेठेतल्या वेश्यावर. माझी पहिली प्रायोरिटी माझा परिवार आहे. गुन्हेगारी जगतातल्या लोकांच्या बाबतीत माझी पहिली प्रायोरिटी मित्र होतो. बरोबर. आणि इथं जर गल्लत झाली तर माणूस पुन्हा त्या दुष्टचक्रात सापडतो. जेलमध्ये शनीची भक्ती चालते, काळभैरवाची भक्ती चालते. जेलमध्ये जाऊन देवाला दोष द्यायची हिंमतच करत नाही कोणी. ओके. कारण असं आहे की लोक म्हणतात नाही नाही हे बघा झाले, पण मला खात्री आहे की देव माझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे झिरो कॅप्सने. जसं मी माझी जर्नी शून्यापासून चालू केली, तसंच प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ही कॅप आहे ज्याने त्याची सुरुवात शून्यापासून केलेली आहे. सो आजच जाऊन तुम्ही चेकआउट करा झिरो कॅप्स. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू. 40,000 पेक्षा जास्त गुन्हेगार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. की महाराष्ट्रामध्ये 42,000 कैदी आहेत महाराष्ट्राच्या जेलमध्ये, पण दरवर्षी 68,000 व्यक्ती अटक होऊन जेलमध्ये येतात आणि जामिनावर बाहेर जातात. ओके. म्हणजे 40,000 हा आकडा सेम राहतो. पुन्हा अडकवण्याची धमकी देऊन तुझ्या खिशात किती पैसे सांग, आणि अक्षरशः त्याच्या खिशावर दरोडा घातला जातो. आणि इथं आकड्याला काहीच किंमत नाही, माणसाप्रमाणे आकडे ठरतात. त्याचा हेतू एवढाच असतो की जाण्यात या लोकांकडे यांच्या खिशात जेवढी पैसे तेवढे काढून घ्यायचे. अपहरण चित्रपटातला डायलॉग आहे की सब कुछ अकेला मत खाइएगा, प्रसाद हम तक पहुंच जाना चाहिए. एका ठिकाणी आम्ही बसलोय, 4 कैदी गाणं म्हणतात, जे सगळे जामीनदार सुटणारे कैदी एकत्र बसलेत, सगळे खुश आहेत. गाणं होतं, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहलाएगा. असे अनेक कैदी मी पाहिले की ज्यांनी बाहेर आल्यानंतर पहिलं काय केलं असेल तर 3 दिवस फक्त पित होते. मला एक असाही कैदी माहिती आहे की जो जेलमधनं बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा कुठं झोपायला गेला असेल तर बुधवार पेठेतल्या वेश्यावस्थित. माझी पहिली प्रायोरिटी माझा परिवार आहे. गुन्हेगारी जगतातल्या लोकांच्या बाबतीत माझी पहिली प्रायोरिटी मित्र होतो. बरोबर. आणि इथं जर गल्लत झाली तर माणूस पुन्हा त्या दुष्टचक्रात सापडतो. जेलमध्ये शनीची भक्ती चालते, काळभैरवाची भक्ती चालते. जेलमध्ये जाऊन देवाला दोष द्यायची हिंमतच करत नाही कोण. ओके. कारण असं आहे की लोक म्हणतात नाही नाही हे बघा झाले, पण मला खात्री आहे की देव माझ्या पाठीशी आहे. देवाची सगळ्यांचीच पंग घातलं तर वाद होईल ना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर परत एकदा आपल्यासोबत आहेत रवींद्र सर. सो परत एकदा सर तुमचं स्वागत आहे एबी इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल काय सांगाल, मागच्या आपला पॉडकास्ट खरंच खूप व्हायरल गेला. म्हणजे पॉडकास्ट तर छान अनुभव होताच, पण त्याच्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद मिळाला आणि इतक्या उत्स्फूर्तपणे लोकांनी त्याला दाद दिली, तो खूपच उत्साहवर्धक होता. गोष्ट मला अनेक लोक भेटले, त्यांनी मला पर्सनली भेटून फोनवर त्यांनी मला त्याच्याबद्दलचा फीडबॅक दिला आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण पुन्हा एकदा भेटलं पाहिजे. सो सर, जसं की आपला आज टॉपिक आहे की म्हणजे जेलच्या नंतरचं आयुष्य कसं असतं किंवा त्यानंतर कोणकोणते चॅलेंजेस येतात आणि मग ते कसे फेस करावे. सो ते स्टार्ट करण्याआधी बेसिकली मी एक डेटा काढला ॲक्च्युली की अराउंड आपल्या इंडियामध्ये 5 लाखपेक्षा जास्त आज कैदी आहेत.
इंडियामध्ये अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट, आणि त्यामधले अराउंड 40,000 प्लस महाराष्ट्राचेच कैदी आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 40,000पेक्षा जास्त कैदी आहेत. सो ह्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की इतके कैदी आज आपल्याकडे आहेत. सो म्हणजे जरी आपण आफ्टरचं बोलतोय, पण मला वाटतं हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की 40,000पेक्षा जास्त गुन्हेगार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मी थोडा डेटामध्ये बदल करीन की महाराष्ट्रामध्ये 42,000 कैदी आहेत महाराष्ट्राच्या जेलमध्ये, पण दरवर्षी 68,000 व्यक्ती अटक होऊन जेलमध्ये येतात आणि जामिनावर बाहेर जातात. ओके. म्हणजे 40,000 हा आकडा सेम राहतो. म्हणजे मी जेलमध्ये गेलो, मी 14 महिने आतमध्ये राहिलो, पण मी कोणाला तरी खो दिला, कोणीतरी बाहेर आला, मेन आकडा सेम राहिला. पण कोणीतरी आत गेला, कोणीतरी बाहेर येत झाला. तसंच जेलमध्ये साधारणपणे दररोज 50 माणसं येरवडा जेलमध्ये आत जातात, दररोज 50 माणसं बाहेर येतात. आतला आकडा तोच राहतो. ओके. आता असा विचार करा की या हिशोबाने गेल्या 10 वर्षामध्ये हा जर आकडा सेम राहिला, साधारण 6-6.5 लाख लोक किंवा त्यापेक्षा जास्त लोक कैदी म्हणून महाराष्ट्राच्या जेलमध्ये आत जाऊन अनुभव घेऊन आलेत. मग हाच आकडा देशाच्या लेवलला जर वाढवला तर तुम्ही 5 लाख म्हटलात कैदी आहेत देशामध्ये, तर तो कदाचित 1.5 म्हणा. म्हणजे एकाला जर 42,000ला 68,000 असेल तर 5 लाखाला 7.5 लाख लोक दरवर्षी जेलमध्ये आत जातात आणि बाहेर येतात. गेल्या 10 वर्षामध्ये आपण एक 75 लाख लोकांची अशी एक टोळी जमा केली आहे की जे गुन्हेगारा शिक्का मारून जेल बाहेर आलेत. सो याच्यामध्ये सर बेसिकली मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं, जसं की तुम्ही पण 14 महिने जेलमध्ये होतात. सो ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं गेलं आदल्या दिवशी की किंवा त्याच्या आदल्या दिवशी पण की ह्या तारखेला तुम्हाला सोडणार आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला सोडणार आहे, सो त्या दिवसाची फिलिंग काय होती? आणि तुम्ही खूप सारे जेलमधले पण एक्सपिरियन्स सांगू शकता त्यामध्ये की जे बाकीचे कैदी आहेत त्यांची काय फिलिंग होती याच्यामध्ये? हे बघा काय होतं की तुम्ही असा म्हणजे भावनांना अशा तुंबलेल्या असतात, वाट पाहतो आपण. मला आठवतंय की 21 नोव्हेंबर 2022ला माझा सेशन कोर्टामध्ये 19 तारखेला माझ्या जामिनाची सुनावणी झाली होती, 20 तारखेला ऑर्डर आली होती आणि 21 नोव्हेंबरला सकाळी माझी वकील ॲडव्होकेट करिश्मा ठाकूर माझी मुलाखत घ्यायला आली होती. तेव्हा तिने मला विचारलं की तुला कळलं का काय झालं आहे तुझ्या जामिनाचं? मी असा प्राण असा कंठाशी येणं म्हणतात ना, असं मी ऐकत होतो. तर म्हणालं की नाही कळलं, काय झालं? तर म्हणाली जामीन रिजेक्ट झाला आहे. ओके. आणि तेव्हा असं धस्स होतं. आणि त्याच्यानंतर वकील माझ्याशी काहीच बोलली नाही, मी तिच्याशी काहीच बोललो नाही. तर तिने मला विचारलं की घरी काही निरोप द्यायचा आहे, कारण तिलाही काहीतरी आता मुलाखत चालू तर ठेवली पाहिजे ना, म्हणून तिने खूप प्रयत्न करून एक प्रश्न विचारला. तेव्हा पण मी 10 सेकंद पॉज घेतला. म्हणलं हो, मला ना पुढच्या महिन्यासाठी मनी ऑर्डर पाठवायला सांगा. तुम्हाला ना असं म्हणजे जड अंतःकरणाने जगावं लागतं. अशा वातावरणात जेव्हा तुम्हाला कोणीतरी येऊन सांगतं की तुमचा जामीन झाला आहे, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. तो तुम्ही शब्दात नाही व्यक्त करू शकत. बरं, त्या दिवशी मी काय काय उद्योग केले असतील, म्हणजे उदाहरणार्थ असं की मी कटिंगवाल्यांच्या टीमकडे गेलो, त्यांना म्हटलं राव माझा नंबर नाही आहे आजच्या लिस्टमध्ये, पण मी आज चाललो आहे, तर म्हटलं जरा बरा दिसेल तर मला हेअरकट करा प्लीज. मी कटिंग करवली. नंतर जेलमध्ये ना नेलकटरचा पण जुगाड असतो, नेलकटर पण पटकन मिळत नाही, मग कुणाला तरी हातापाया पडून मी नेलकटर मिळून तर नखं कापणे म्हणजे बेसिक गोष्ट पण कधी कधी अडचणीची होते. जेलमध्ये मला एक असा कैदी भेटला, म्हटला की तुम्ही आम्हाला खूप मदत केली, म्हटला त्याची परतफेड म्हणून आम्हाला छोटीशी गोष्ट द्यायची. म्हणून त्यांनी काय द्यावं, त्यांनी मला एक गोदरेजचा हेअर डाय दिला. मग मी म्हणजे या काही गोष्टी पुस्तकात पण नाही आल्या म्हणून मी ते तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर दुपारी 1च्या सुमारास मला माझ्या बराकीतून कामवाल्या कैद्यांनी कुलूप उघडून बाहेर काढलं. दुपारी 11 ते 1मध्ये कैद्यांना बाहेर काढलं जात नाही, मला बाहेर काढलं. शेजारी एक आफ्टर नावाची बराक आहे जिथं फक्त नवे कैदी येतात. शक्यतो कैदी ते संध्याकाळी येतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर ते आपापल्या बराकीत जातात. त्यामुळे सकाळी 10 नंतर दुपारी 2-4 वाजेपर्यंत ती बराक मोकळी असते. ओके. त्या बराकीमध्ये 2-4 कैदी, मी आणि
काही बराकींमधले उच्छृंखल आपण काही कलाकार मंडळी असे बसलो होतो तिथं. आणि माझ्या सेंड ऑफ प्रित्यर्थ एक संगीत जलसा झाला. बापरे. मला आठवतं आहे की दुपारी 1:30-2 वाजता त्या बराकीमध्ये कानडा राजा पंढरीचा म्हणून एक शास्त्रीय संगीतातला विशारद कैदी गाणं म्हणतोय आणि मी शांतपणे ऐकत बसलो आहे. मला वाटतं की त्यामुळे तो दिवस फार आनंदाचा गेला तिथं. आणि जाताना जे सोपस्कार असतात की आपल्याला असं वाटतं की आपण खूप आनंदात टाळ्या पिटत जाऊ, असं होत नाही. कैदी इमोशनल होतात. मी इमोशनल झालो. माझ्यासोबत एक कैदी होता, त्याचं नाव होतं कोलेश्वर विष्णू ठाकूर. त्याचं नाव मी पुस्तकात बदलून दिलं आहे, पण आता खरं नाव सांगतो तुम्हाला. ज्यांनी माझी खूप मदत केली मला आतमध्ये, आणि मी अजूनही थोडीफार परतफेड करायचा प्रयत्न करतो. बिचारा अजूनही जेलमध्ये. तर तो मला मिठी मारून रडला आणि इतका ओक्साबोक्सी रडला की मी रडलो. म्हणजे आपल्याला ना कधी कधी हा लटका संस्कार खरा वाटायला लागतो. म्हणजे त्यावेळेस ना आपण वर्षभर वाट बघतो, मला जेलमधनं बाहेर जायचं आहे, आणि आज आपल्याला जेलमधून बाहेर निघताना विरहाची जाणीव होते. काहीतरी वेगळंच असा विरोधाभास आयुष्यात पाहायला मिळतो. म्हणजे एकीकडं आपली बायको बाहेर वाट बघते आणि दुसरीकडं आपण आपल्या मित्रांची ताटातूट होणारे म्हणून आपण रडतोय. काहीतरी विचित्रच अनुभव आहे. आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो. निघताना जेवढा वेळ आत यायला लागतो तेवढाच वेळ बाहेर जायला लागतो. त्यामुळे 3-4 तास बाहेर जाण्याचे सोपस्कर झाले. एका ठिकाणी आम्ही बसलोय, 4 कैदी गाणं म्हणतात. जे सगळे जामीनदार सुटणारे कैदी एकत्र बसलेत, सगळे खुश आहेत. गाणं होतं, रोते हुए आते है सब, हंसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहलाएगा. तर अशा आम्ही सगळे हसता हुआ निघत होतो. एका ठिकाणी जाऊन बसलो होतो. तिथं कैद्यांची चर्चा चालू होती की बाहेर जाऊन बियर प्यायची आपल्याला. ठीक आहे, म्हणजे तो प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग आहे. मला ज्यावेळी अक्षरशः दरवाजा उघडणार आहे ना, असं 2 मिनिटांनी आपण बाहेर पडणार आहोत, त्यावेळी मात्र पोटात धस्स झालं. तुम्हाला सांगू नाही शकत. आपण एकीकडं सुटकेचा आनंद असतो, दुसरीकडं मनात एक भीती असते की बाहेरचा समाज मला स्वीकारेल का नाही. त्यामुळं तुम्ही त्या पर्टिक्युलर क्षणाची जी परिस्थिती आहे माणसाची, ती म्हणजे मला आनंदही साजरा करायचा आणि मला कोणाबरोबर साजरा करायचं हेही माहीत नाही. अशा विचित्र अवस्थेत माणूस असतो. म्हणजे मला माहिती आहे, माझी बायको माझ्यासोबत आहे, माझा भाऊ मोठा अमरनाथ माझ्यासोबत आहे, 2-4 मित्र सोबत आहेत, 2-4 जवळचे अत्यंत घनिष्ठ नातेवाईक माझ्यासोबत आहेत. पण त्याच्यानंतर मला माहीत नाही काय आहे आसपास. तर त्यामुळं आपण दुहेरी भावनेत जगतो. कारण मी जेव्हा जेल बाहेर आलो, पहिलं पाऊल टाकलं, मी त्या जेलच्या गेटकडं पुन्हा असं डोळे भरून पाहिलं की या जन्मी भेटलास, पुढच्या जन्मी आता पुन्हा भेटू नकोस, या भावनेमध्ये. पण तिथून निघताना मात्र मनामध्ये एक भीती असते की आता मात्र नवं विश्व उभारायचं आहे आपल्याला, नवा संसार निर्माण करायचा आहे, नवं करिअर घडवायचं आहे, नवी माणसं जोडायची आहेत. सगळं आयुष्यातलं रिसेट झालं आहे. ॲज इफ असं वाटतंय की आपला मृत्यू झाला होता आणि आपण आता पुन्हा नव्याने जन्माला आलो आहे. आता नवे मित्र, नवी दुनिया, नवी शिक्षण पद्धती, नवं आयुष्य. सो ह्याच्यामध्ये बेसिकली सर कसं की जेव्हा पण म्हणजे कैदी सुटतो त्याच्या काही इच्छा असतात. सो जेव्हा तुम्ही सुटले त्यावेळेस पहिली गोष्ट तुम्ही काय केली, आणि जे पण कैदी तुम्हाला जे सांगितले असतील, जे पण होते त्यांचा शेवटचा दिवस असेल, सो ते काय तुम्हाला सांगितलं त्यांनी की मी बाहेर गेल्यावर ही पहिली गोष्ट ही करणार आहे बरं का, कारण की लय दिवस झालं माझी इच्छा आहे. सो पहिली गोष्ट तुम्ही काय केली आणि मग बाकीच्या कैदीचे एक्सपिरियन्स? पहिली गोष्ट मी ठरवायच्या आधीच झाली. कारण काय झालं होतं, मी गाडीत बसलो आणि नंतर काय झालं, गाडीत बसलो आम्ही, गाडी भरधाव वेगाने गाडी निघाली. अचानक माझ्या बंधुराजाने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि मला या गाडीतून काढलं आणि त्या गाडीत टाकला. लोकांच्या मनात भीती असते, परत आमच्या घरातल्या माणसाला अटक होईल का काय. त्याला असं वाटलं या गाडीला कोणतरी पाठलाग करत असेल, कोणतरी याला पकडेल, नकोच लफडं, नवीन गाडीत टाका. मग त्यांनी मला नवीन गाडीत शिफ्ट केलं. त्या नवीन गाडीमध्ये माझे सासू सासरे बसले होते आणि माझ्यासाठी सासूबाई आमच्या
त्यांनी कल्याणी नगरच्या एका कुठल्या तरी स्वीट मार्टमधनं भारी समोसे आणले होते आणि माझ्या हातामध्ये एक पेप्सीचा टीन होता आणि समोसा आणि कारण जेवण पण नव्हतं झालेलं होतं, दुपारचंही जेवण काय धड नव्हतं, त्यामुळे संध्याकाळी 9-9:30ची वेळ असेल जेव्हा मी निघालो होतो. त्यामुळे ते 2 समोसे आणि कोल्ड्रिंकचा टीन, दॅट वॉज माय फर्स्ट हे करून. मात्र मग त्याच्यानंतर मात्र आमच्या मुलांनी लिस्टच तयार केली होती की माझं काय काय मला गोष्टी राहून गेल्यात, तर त्या मात्र हळूहळू एन्जॉय करत राहिलो इथं. पण इतर कैद्यांच्या बाबतीत विचाराल तर बऱ्याच कैद्यांच्या बाबतीत असं होतं की राहून गेलेलं व्यसन हे मला पहिलं पूर्ण करायचं. जसं मी मगाशी उदाहरण दिलं, म्हटलं तो कैदी म्हटला मला बिअर प्यायची. आश्चर्य वाटणार नाही तुम्हाला, पण की बाबा असे अनेक कैदी मी पाहिले की ज्यांनी बाहेर आल्यानंतर पहिलं काय केलं असेल तर 3 दिवस फक्त पीत होते. त्यातला एक कैदी असा होता की ज्यांनी मला आतमध्ये असताना सांभाळलं होतं. त्याला बाहेर आल्यानंतर त्याला घरी जायला बारामतीपर्यंत पैसे नसतील म्हणून मी माझ्या वकिलीच्या पेशातले 5,000 रुपये त्याला बाहेर आल्याला पोचवले. मला असं वाटलं हा घरी घेऊन जाईल, आपल्या आईसाठी काहीतरी साडी चोळी आणून, जी आईची माऊली बिचारी 5 वर्ष वाट बघते हा पोरगा बाहेर येईल म्हणून. हा पोरगा पुण्यातून हल्ला नाही. पुढचे 3 दिवस मी दिलेल्या पैशाची दारू पित होता. आणि त्याच्यानंतर त्या कैद्याला मी पुन्हा कधीही आयुष्यात माझ्या थारा दिला नाही, कानाला खडा लावला. मी असे अनेक कैदी पाहिले आणि जे आजही पाहतो की जे बाहेर आल्यानंतर फक्त स्वतःची अतृप्त इच्छा, वासना पूर्ण करण्यासाठी करतात. मला एक असाही कैदी माहिती आहे की जो जेलमधनं बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा कुठं झोपायला गेला असेल तर बुधवार पेठेतल्या वेश्यावस्तीत. मला बरेचसे कैदी असे माहिती आहेत की जे स्वतःचं जे काही आपण ज्याला कार्नल प्लेजर्स म्हणतो की जे शरीराचे चोचले जे राहून गेलेत ते पुरवण्यासाठी होते. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी पाहिली मी लोकांची की लोक जामीन झाल्यानंतर कुठेतरी पंढरपूरला गेलेत, तुळजापूरला गेलेत, अंबाबाईच्या दर्शनाला गेलेत. तर त्यामुळं हे दोन्ही प्रकार मला पाहायला मिळाले. पण पहिला प्रकार जास्त उत्कट होता. संजय दत्तचा एक इंटरव्ह्यू मी बघितला, बेसिकली प्रेस कॉन्फरन्स आपण म्हणू शकतो. सो त्याच्यामध्ये बेसिकली त्यांनी एक सांगितलं होतं की मला म्हणजे बेसिकली फॅमिलीला भेटून खूप बरं वाटलं. त्यांचं वाक्य आहे की कनेक्टिंग विथ माय फॅमिली अगेन, म्हणजे मला परत माझ्या फॅमिलीला कनेक्ट करायला मिळते. सो मी खूप हॅप्पी आणि आय विल नेवर कम बॅक इन दिस जेल, म्हणजे मी परत येणार नाही इथं. सो हीच थिंकिंग प्रत्येकाची असते का तिथं? लोकांची अशी अपेक्षा असते मी पुन्हा गुन्हेगारीकडे वळीन, पण मी मागच्या चुकातून शिकेल, मी अधिक भारी गुन्हेगार होईन. म्हणजे काय असं माहिती का, पोलिसांना आपण झाशा देऊ शकतो अशा गैरसमजात राहणारे असे अनेक कैदी आहेत. त्यांना असं वाटतं की यापूर्वी आम्ही ह्या चुका केल्या त्या चुका टाळू. पण जेव्हा ते स्वतः एज्युकेटेड झालेले असतात त्या पोलिसही एज्युकेटेड झालेले असतात ना. बरोबर. दोघंही 4 पावलं पुढे गेलेले असतात. त्यामुळे ते नव्या चुका करतात आणि पोलीस नव्या ते टेक्निक शोधतात, पकडतात. त्यामुळे आज जे परत जातात ते जेल आवडतं म्हणून नाही जात. ओके. त्यांना त्या गुन्हेगारीची सवय लागली, त्या दुष्टचक्रात सापडलेत आणि ते या गैरसमजात या भ्रमामध्ये आहेत की चला मी म्हणजे कोण, आणि मी आता अशा गोष्टी शिकून आलो आहे की आता मी पोलीस पायापर्यंत पोचू शकत नाही. आणि तो गैरसमज पुन्हा एकदा दूर होतो की जेव्हा ते पुन्हा आत पोचतात. त्यामुळे ते काही स्वतःहून जातात असं नाही, पण काय आलंय त्या विळखातून निघत नाही येते. आता संजय दत्तने जो गोष्ट सांगितली की मी बहुतेक सगळे असे कैदी आहेत ना की जे एका कुटुंब व्यवस्थेतून आलेत, साध्या चांगल्या समाजातून आलेत. आता संजय दत्तची बॅकग्राऊंड बघा तुम्ही की त्याचे वडील, त्याची आई, दोन्ही बहिणी हे ते सगळे एका प्रतिष्ठित समाजातले नागरिक आहेत. संजय दत्तचे वडील केंद्रीय मंत्री होते, त्यांच्याविषयी आदर होता आणि आहे समाजाच्या मनामध्ये आज, बरोबर ना. ठीक आहे, माणसाच्या हातून चुका होतात, मी असं म्हणत नाही. मी कुठल्याच माणसाला चांगला किंवा वाईट याच्यातून बघत नाही एकाच्या मध्ये. की संजय दत्ताच्या हातून चूक झाली असेल, त्याला कायद्याने शिक्षा दिली असेल, ती शिक्षा भोगली. तो आमचा आजही संजय दत्त एवढा मोठा ब्रँड आहे. तुम्ही बघता की धुरंधरमध्ये संजय दत्त चालायला लागला, लोक शिट्ट्या कशा मारतात. साधी गोष्ट आहे, ब्रँड ही ब्रँड, बरोबर, संबंधच नाही. आणि तो त्याने कर्तृत्वाने निर्माण केला, असं नाही कोणी त्याला हे केलं. म्हणजे कदाचित त्याच्या आई वडिलांना एवढी प्रसिद्धी मिळाली जेवढी संजय दत्तला आजही आहे. बरोबर.
तर त्याला जर असं वाटलं असेल आपल्या फॅमिलीला कनेक्ट करावं, तर मला काय वाटतं माहिती आहे का, काही वेळा माणसाला पश्चाताप होतो. संजय दत्तचं आयुष्य जर पाहिलं, ड्रगच्या आहारी गेला, चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिला, त्यातून गुन्हेगारीच्या विश्वामध्ये ओढला गेला, त्यातून ही उपरती झाली, काही वेळ करिअर डिरेल झालं, आणि तेव्हा लक्षात आलं की यार आपल्या मागं आज कोण आहे, आपल्यासाठी कोण चक्र मारते, तर माझी बहीण मेवणे, बरोबर आहे, बायको. तर त्यामुळे काय होतं, मग माणसाला ना अशा ठिकाणी आपलं कोण कळतं. हे मला ही सगळ्यात मोठी जाणीव आयुष्यात. काय क्लॅरिटी येते माहिती का, आपण ना बऱ्याच वेळा अशा गैरसमजामध्ये किंवा स्वतःच निर्माण केलेल्या का भ्रामक विश्वास जगतो. म्हणजे लग्नाला आमंत्रण देताना बघा, आपण काय म्हणतो, ह्यांना दिले ना, ह्यांनाही देऊन टाकू, वाईट वाटेल राव, हे ना तसे संपर्कात नाहीत पण बरं दिसत नाही, मग असं करत नाही, वाईट वाटायला नको, बरं दिसत नाही, असं करत करत लिस्ट वाढते. ओके, जेलमध्ये हे वाईट वाटायला नको, बरं दिसत नाही, ही कॅटेगरीवाले माणसं जेलवाल्यांच्या कधी संपर्कात येत नाहीत. तुमच्या आयुष्यामध्ये फक्त 4 कोर माणसं राहतात शिल्लक, आणि ते तुमचे असतात, बरोबर आहे. मग खरं सांगतो, जर 8 दिवस माणूस जेलमध्ये राहिला, तर त्याच्या पुढच्या 40 पिढ्यामध्ये कुणीच जेवणावळी घालताना 2000 माणसांना जेवायला बोलवणार नाही. कारण असं की त्याला माहिती आहे आपलं कोण आहे, जो संकटामध्ये आपला आहे तो आपला आहे. त्यामुळे त्यालाही कदाचित असं वाटलं असेल की यार आपण चुकीच्या माणसांच्या मागं धावत राहिलो, ही खरी आपली माणसं आणि त्यांच्यावर आम्हाला कनेक्ट करायचं आहे. तर ते चुकीचं नाही आहे. व्यक्ती भावना बहुतेक सगळ्या कायद्यांची असते, फक्त काय झालं माहिती का, ते टिकत नाही फार वेळ. जेल्समध्ये पुन्हा पुन्हा गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात सापडणारा कैदी आणि संजय दत्तसारखा एखाद्या चांगल्या कुटुंबापासून आलेला कैदी, याच्यामध्ये फरक असा आहे की माणसाला मित्र आणि परिवार याच्यामध्ये फरक करता येतो. चांगला माणूस जो आहे त्याला कळतं की परिवार हा कायम मोठा, मित्र गरजेनुसार. बरोबर. माझी पहिली प्रायोरिटी माझा परिवार आहे. गुन्हेगारी जगतातल्या लोकांच्या बाबतीत माझी पहिली प्रायोरिटी मित्र होतो. बरोबर. आणि इथं जर गल्लत झाली तर माणूस पुन्हा त्या दुष्टचक्रात सापडतो. काही कैदी असतात ज्यांची काहीच चूक नाहीये, ओके, ते पण त्यामध्ये अडकलेत आणि ते शिक्षा भोगतात आहेत. सो असे काही एक्सपिरियन्स आहेत ज्यांची चूक नाहीये तरी पण चुकीच्या पद्धतीने किंवा मुद्दामून अडकवलंय आणि ते आज शिक्षा भोगतात. असे काही एक्सपिरियन्स जे तुम्हाला सांगितले असतील त्यांनी की माझी काही चूक नसताना पण मी आज हे भोगतोय बेसिकली. हे बघा, मी जेलमध्ये जरी जाऊन आलो असलो किंवा मी अनेकांच्या संपर्कात राहिलो असलो तरी मी काय कोणाला कॅरेक्टर सर्टिफिकेट वाटायला बसलेलो नाही. बरोबर. म्हणजे एखाद्या माणसाने सांगितलं मी काहीच केलं नाही, तो त्याला घटनेने दिलेला अधिकार आहे. घटनेच्या 20व्या कलमानुसार मला मी गुन्हेगार आहे हे लपवण्याचा अधिकार दिला आहे. हा माझा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे तो जर घटनात्मक अधिकार एखादा व्यक्ती वापरत असेल तर त्याच्यातून मी 2 अर्थ काढू शकतो. कदाचित हा खराही बोलतोय आणि कदाचित तो त्याला घटनेने अधिकार दिला लपवण्याचा म्हणून तो लपवतोय, बरोबर आहे. पण मला काय झालं, योगायोगाने ना लोकांची मी अनेकांची चार्जशीट वाचलीत. त्यांच्यावर काय आरोप होते, त्यांनी नक्की काय केलं आहे, तपासात काय निष्पन्न झालं आहे, घटना काय होत्या, या सगळ्या गोष्टी मी वाचल्यात. तर मला असे अनेक लोक दिसलेत, मी पाहिलेत, विशेषतः अंडर ट्रायल कॅटेगरीमध्ये, की बाबा प्रायमा फेसी दिसून येतं आहे की तुझा या घटनेशी दूरदूरचा संबंध नाही. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की मर्डरची केस आहे. मर्डरच्या केसमध्ये काय होतं माहिती का, 4 माणसं मर्डर करतात आणि 10 माणसं मर्डर प्लॅनिंगमध्ये आत जातात. ओके. तर मर्डर प्लॅनिंग म्हणजे कुणी असू शकतो बरं का. ओके. म्हणजे मी ओला कॅब हायर केली जाताना, तर कॅबचा ड्रायव्हर काय तुमचा प्लॅनर आहे का? नाही. तुम्ही जेवण मर्डर केला आणि मर्डर केल्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला बसला, ते हॉटेलचा मालक काय प्लॅनर आहे का? नाही. पण मी असे उदाहरणं पाहिलेत की 4 लोकांनी गुन्हा केला आहे, गुन्हा केल्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला येऊन बसलेत, त्या हॉटेलच्या मालकाची चौकशी केली. ते काय धड सांगायला तयार नाही, घटना तर आधीच घडून गेली 2 दिवसापूर्वी, तोही त्या प्लॅनिंगमध्ये आत आला जेलमध्ये डायरेक्ट. हां, म्हणजे असे अनेक लोक मला भेटायचे की विशेषतः नार्कोटिक्सच्या केसमध्ये मी पाहायचो. MDच्या रॅकेटमध्ये काही लोक आत आले होते
गंमत अशी झाली होती की त्या नार्कोटिक्समध्ये बनवलं MD 4 लोकांनी आणि वापर करून घेतला 10-12 लोकांचा. त्यांना माहीतच नाही मी ट्रान्सपोर्ट काय करतोय, बापरे. माहीतच नाही. आणि मग काय होतं, ती माणसं माझ्याकडे येऊन रडायची, सर म्हणायचे काहीच माहीत नाही सर. अटक झाली, त्या पोलीस म्हणतात MD नाही, तुम्हाला MDचा अर्थच माहीत नाही काय MD असतो. मला माझा वकील समजतो MD म्हणजे असं ड्रग आहे म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की कुणीतरी काहीतरी समजा बाहेर ते ॲसिटोन वापरलं जातं MD बनवण्यासाठी काहीतरी. समजा एखादा केमिकल डीलर आहे आणि त्याला कुणीतरी 10-12 किलो ॲसिटोन घेऊन गेला किंवा लिटर काय असेल त्यांच्या हिशोबाप्रमाणे, तर त्याला माहीतच नाही ॲसिटोनचा वापर कशाला होतोय. बरोबर आहे. पण तो रॉ मटेरियल सप्लाय झाला ना MDचा. तर एक पोरगा माझ्याकडे यायचा सारखा म्हणा, साहेब माझं डिस्ट्रीब्युटरशिप आहे, मान्य म्हणला, माझ्याकडे असा माणूस आलता, मान्य मला. पण तो माणूस तर एका फार्मा कंपनीचं लेटर घेऊन आलता म्हटलं. हे बघा आता या फार्मा कंपनीने माल सप्लाय केला म्हणतो. मला काय माहिती फार्मा कंपनी बंद पडलेली आहे आणि त्या कंपनीने तिसऱ्यालाच चालवायला देईन तिथं MD बनतंय म्हणून. आत्महत्येच्या गुन्ह्यामध्ये आत्महत्या कुठे झाली आहे? पुण्यात. बरोबर आहे. आणि आत्महत्याच्या गुन्ह्यामध्ये आई वडील दोघंही अटकेत आहेत. कोणाचे? मुलाचे आई वडील. ओके. मुलगाही आते, मुलाचा भाऊ पण आते, मुलाची बहीण जी अमेरिकेत राहते, हां, तिथं अमेरिकेत बसून तिने आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून तिलाही वॉन्टेड करून टाकले. ती भारतात येऊ शकत नाही. बरं, आई ह्या जेलमध्ये, वडील इकडं. आणि मग काय होतंय की वडिलांना विचारलं तुम्ही काय करता? म्हणायचं मी प्राध्यापक होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये. मग मग तुम्ही कुठं होतो नोकरीला? म्हटलं मी औरंगाबादेत नोकरीला असतो. मग आत्महत्या हिंजवडीत झाली. मग कशी काय झाली? नाही म्हणले आमचा मुलगा IT कंपनीत काम करतो ना, तर मुलगा आणि सून हिंजवडीत राहायचे, तुम्ही 2-1 महिन्यातून जायचो. आईच्या गावात. मग ह्यांचा काय संबंध गुन्ह्याशी? होतं काय माहिती का, प्रायमा फेसी एखादी घटना ऐकल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आत्महत्येस प्रवृत्त करणं. या गुन्ह्यामध्ये काय होतं, मुलीच्या घरचे इन्फ्लुएन्शियल असले, भावना तिरेक झालेला असतो. हे बघा, एखाद्या व्यक्तीचं असं निधन होणं योग्य नाही. बरोबर. म्हणजे भावनिक होणं हे स्वाभाविक आहे. मग अशा वेळेस दबाव येतो, ह्यांना आत घ्या, त्यांना येतं, ह्यांना सोडू नका, त्यांना सोडू नका. ते पॉक्सोच्या गुन्ह्यात तर मी असं पाहिलंय की नाही, पॉक्सोचेच नाही, आत्महत्येच्या गुन्ह्यामध्ये असं पाहिलंय की एक कोणाचा तरी काका आलता, त्याला विचारलं की तुमचा काय संबंध? आमचा काय संबंध नाही बा. मग ह्यांना कधी तुम्ही भेटला? म्हणलं लग्नाला आमंत्रण दिलं तर अक्षता टाकायला गेलतो. ओके. मला आपल्याला काही वेळा तारतम्य बाळगावं लागतं. तर त्यामुळं कधी कधी ओव्हर रीच ऑफ लॉ होतो. मग अशा लोकांना बघितलं की भीती वाटते आणि काळजी वाटते. पण त्यांच्या माइंडसेटबद्दल मला जाणून घ्यायचं की बेसिकली ते कसे जगतात तिथं, की प्रत्येक वेळेस ते देवाला दोष देतात, परिस्थितीला दोष देतात, की सिस्टीमला दोष देतात, कोणाला दोष देतात? मी तुम्हाला सांगू, जेलमध्ये जाऊन देवाला दोष द्यायची हिंमतच करत नाही कोण. ओके. कारण असं आहे की आतमध्ये जाऊन मी पोलिसाला दोष देऊ शकतो, माझ्या वकिलाला, सरकारी वकिलाला दोष देऊ शकतो, जजला दोष देऊ शकतो, जेलरला दोष देऊ शकतो. आता देवालाही दोष दिला तर आपल्या बाजूला कोण उभं आहे? ओके. उलटं होतं तिथं. लोक म्हणतात नाही नाही हे बघा झाले, पण मला खात्री आहे की देव माझ्या पाठीशी आहे. देवाची सगळ्यांचीच पंगा घातला तर वाद होईल ना. देवाशी नाही पंगा घ्यायचा तिथं. आतमध्ये उलटं होतं. आतमध्ये जो देव मानत नाही तो पण देव भोळा होतो. ओके. पण असं कधीही होत नाही, म्हणजे मी तरी अनुभवलं नाही की लोक म्हणतात देवाच्याच माझ्याबद्दल वाईट होतं. हो, पंगा कोण गेली? एक तर मी देव मानत नसेल तर विषयच संपला. बरोबर. हु इज गॉड माहित नाही, ओळखत नाही, जा. पण जर मी मानत असेल तर सॉरी यार, तूच तेवढा सहारा आहेस. त्यामुळे देवाला मानतात बेसिकली, म्हणजे साधारण असं तुम्ही बघितलं कुठल्या देवाला जास्त मानलं जातं तिथं? हे बघा कसं आहे, म्हणजे नॉर्मल भक्ती तर चालतेच सगळी. म्हणजे समजा दर सोमवारी शंकराची भक्ती करत असेल, दर शनिवारी रुईच्या झाडाला
कोणी प्रदक्षिणा मारत असेल, दर गुरुवारी कोणीतरी उंबराच्या झाडाला हे करत, हे सगळं चालू असतं. परंतु जेलमध्ये शनीची भक्ती चालते, काळभैरवाची भक्ती चालते. ओके. की बाबा मग त्यामुळं त्यानंतर ज्याला जे जे गुरु आठवतात त्या सगळ्यांची नावं लिहिणं. आणि ज्या जेलमध्ये एक पद्धत आहे, लोक वह्या विकत घेतात आणि त्या वह्यावर लिहितात. म्हणजे 1 लक्ष राम नाम लिहिणे, श्रीराम श्रीराम लिहित राहा. तर त्यामुळे काय होतं की भक्तीचा अतिरेक होतो आणि काही वेळा ते अवडंबर पण होतं. म्हणजे मला आठवते की आमच्याकडे एक कैदी होते, 60ला पोचलेले कैदी होते. माझं त्यांच्याविषयी चांगलं मत होतं, पण बाहेर आल्यानंतर जे ऐकायला मिळालं त्यानंतर लक्षात आलं की आपण अजूनही भोळे आहोत, माणसं ओळखायला थोडे कमी पडतो. तर ते मला म्हणायचे की तिथं समोर जे वडाचं झाड दिसतंय ना, ते वडाची फांदी बघा अशी गणपतीसारखी आली आहे. आणि ते दररोज जायचे, ते गणपतीला नमस्कार करून यायचे, पाणी व्हायचे, प्रदक्षिणा घालायचे. सो सर, ह्या म्हणजे तुमच्या 14 महिन्याच्या स्पॅनमध्ये असे काही कैदी होते का जे तांत्रिक बाबा वगैरे, जे ब्लॅक मॅजिक किंवा ॲस्ट्रॉलॉजी वगैरे ह्याच्यावर खूप विश्वास ठेवायचे किंवा लय श्रद्धा आहे त्याच्यावर खूप? म्हणजे आमच्याकडं दोन्ही कॅटेगरी बघायला मिळाल्या. ओके. की माझा ब्लॅक मॅजिकवर विश्वास आहे किंवा मी ब्लॅक मॅजिकचा हे आहे काय विक्टीम आहे असं म्हणणारे, किंवा मी ब्लॅक मॅजिक करतो. ओके. आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला त्याच्यावर उपाय सुचवतो असं सांगणारे होते. आमच्याकडं ज्योतिषाच्या बाबतीत दोन्ही प्रकार बघायला मिळायचे, की माझा ज्योतिषावर विश्वास आहे किंवा माझा हे खराब आहे, ग्रह खराब आहेत, हां, आणि त्यामुळे मी आत आलो आहे, हे म्हणणारे एक प्रकारचे. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे की मी स्वतःच ज्योतिष बघतो. अरे शिंच्या, मग तू स्वतःची कुंडली का नाही बघू शकला, तू आत कशाला आलाय? पण असे लोक होते. मग मला स्वतःला असं आठवतंय की एक अशिक्षित कैदी होता, जे त्याला लिहिता वाचता यायचं नाही. त्या कैद्याला मी थोडीशी मदत केली, तरी म्हणाला, सर तुम्हाला एक आयडिया सांगू का, तुम्हाला जर जामीन पाहिजे असेल तर तुमच्या घरच्यांना सांगायचं ताबडतोब उठायचं. औरंगाबादपासून म्हणला वेरूळच्या जाणाऱ्या रस्त्यावर एक 15-20 किलोमीटर एक फाटा फुटतो, तिथून एक गाव लागतं, त्या गावामध्ये म्हटलं अमावस्येच्या दिवशी जायचं फक्त. म्हटलं तिथं तो माणूस तेव्हाच भेटतो, फक्त त्याच्याकडं जा म्हणला आणि मग चमत्कार पहा म्हणला. ठीक आहे. म्हणजे असे लोक भेटायचे. आमच्याकडे एक कुडमुड्या होता, तो कुडमुड्या लोकांचे ज्योतिष बघायचा. आणि ज्योतिष बघताना लई स्टाईल असायची त्याची. म्हणजे तो पहिलं जाणार, हौदावर पाय धुणार, शुचिर्भूत होणार, त्याच्यानंतर तो शंकराचं दर्शन घेणार आणि मग पिंडीसमोर बसणार आणि मग लोकांना टोप्या घालणार. आणि लोक विश्वास ठेवायचे त्याच्यावर. मला असे अनेक लोक सांगायचे की म्हणायचं परवा जामीन ठेवला आहे आणि म्हटलं आत्ता माझा ग्रह बदला, आता 3रा शनी आला आहे आणि 5वा राहू आला आहे काहीतरी आला. किंबहुना एकाने माझी पण ज्योतिष बघायचा प्रयत्न केला होता आतमध्ये बसून. आता काय होतं, आतमध्ये खरं सांगायचं झालं तर माणूस गांधलेला असतो. तसं मी तुम्हाला म्हटलं की आता सगळ्यांवरचा विश्वास उडालेला असल्यावर देवावर असतो, बरोबर, आणि कुंडलीवर अजून बसतो. बघ म्हटलं. त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून मी हादरलो. त्यांनी मला सांगितलं, सर मला हेच कळत नाही तुम्ही जेलमध्ये कसे आलात, कारण म्हटला तुमचे योग फार उच्चीचे आहेत सध्या. बरं, मग मी त्याला म्हणालो, जर माझे योग उच्चीचे असतील तर याचा अर्थ माझ्या आयुष्यात फार भारी गोष्टी घडणार असतील. पण गंमत म्हणजे त्याच काळात मी लेखक झालो. ज्या माणसाने आयुष्यात 750 शब्द लिहिले नव्हते गेल्या 20 वर्षामध्ये, त्या माणसाने 1,32,000 शब्दांचं पुस्तक लिहिलं. तर मला असं वाटलं, राव काहीतरी ज्योतिषशास्त्रात आहे बरं का. कारण सगळ्यांच्या बाबतीत म्हणायचं तुमचे खूप ग्रह खराब आहेत, माझेच ग्रह चांगले होते. तर त्यामुळं म्हणजे खरं काय खोटा काय वेगळा भाग, पण ज्योतिषाला हात दाखवणे किंवा कुंडली दाखवणे, ती बघणे किंवा घटिकांवर विश्वास ठेवणे, या गोष्टी जर सामान्य माणसाच्या आयुष्यात एवढ्या असतील तर जेलमध्ये एवढ्या असतात. तिथं असे लोक होते का जेलमध्ये की लोकांचे फोटो दाखवा मी वशीकरण करतो म्हणायचे, भेटायचे आम्हाला.
मला म्हणायचे फोटो आणून दाखवा. हो. त्यामुळं मी अशा गोष्टी नियंत्रित करू शकतो किंवा मी अशा गोष्टींचा शिकार आहे हे सांगणारे लोक आहेत. आमच्याकडे एक पोरगं होतं जो पुण्यामधलं ते कमल अली दरवेज आहे ना, ते याचं मलंग मंदिर आपलं हे ते दर्गा नाही का कमल अली दरवेजचा, त्या दर्ग्याच्या बाहेर तिथं जे कुडमुडे असल्यापैकी एक होता. याचा बाप पण तेच काम करायचा. हा हिंदू आहे पण मस्त हिरवं फडकं भांडून ते मोरपिसं मारतात ना, ते कॅटेगरीतलं काम करायचं. हे पण तेच करायचं आणि उरलेल्या वेळात चोऱ्या माऱ्या करायच्या. एक दिवस तो माझ्याकडे आला आणि म्हटलं, सर मैं आपको कुछ बताना चाहता हूँ. म्हटलं, अरे चिंचे तू मराठी पोरगा ना, मला मराठीत सांग. नाही पण ते काय आलं, त्याला सवय लागली कमल आले दरवेळी ते हिंदीत बोलायचं असतं. बरं त्याने सांगायला सुरुवात केली, सर आपका ऐसे आपकी जिंदगी में ऐसा होगा, फिर ऐसा होगा, फिर इसलिए ऐसा. तो काय केलं होतं का, त्याला ती ते सगळं स्टाईल मी सांगत होतं आणि त्याला असं वाटतं मी त्याला हिप्नोटाईज करतो. मी त्याकडे बघतो हेड असं का बोलतोय. पण सांगायचं असं आहे की जेलमध्ये अशा अनेक प्रकारचे लोक भेटतात आणि त्यांना गिराईकही भेटतात. कारण कसं होतं की माणसं गांजलेली असतात, माणसांना दुसरा कुठली आशा उरलेली नसते आणि त्यामुळे काय होतं की त्या भूलथापांना लोक फसत राहतात तिथं, बाकी काय नाही. पण अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही आजपर्यंत किंवा बुकमध्ये किंवा आत्तापर्यंत कुठंच सांगितली नाही? काय माहिती का की पुस्तकाला मर्यादा आहेत. पुस्तकाला मर्यादा आहेत की बाबा मी पुस्तक लिहिताना मला माझे जे मार्गदर्शक होते की ज्यांनी माझ्या पुस्तकाचं संपादन केलं, डॉक्टर अरुण गद्रे सर, ते मला नेहमी सांगायचे की तू ॲक्टिव्हिस्ट होऊ नकोस. म्हणजे कित्येक वेळा तुला जो मुद्दा मांडायचा आहे तिथंच थांब, पण तू एखादा विचार पुढं नेतोस असा स्टाईलमध्ये करू नकोस, पुस्तक लिहू नकोस. माझ्या पुस्तकातून काय विचार घ्यायचा तो लोकांनी घ्यावा. मला काय मांडायचं आहे, मला जेलमधल्या कैद्याचं आयुष्य मांडायचं आहे आणि ते करताना आणि सांगायचं लोकांना की ह्यातलं काही आयुष्य आनंदी असतं, काही दुःखी असतं. तुम्ही दुःखी आयुष्याबद्दल ऐकलं, आनंदीबद्दल ऐकलं नाही, हे घ्या, हे पॅकेज आहे, बरोबर ना. आणि ते करता करता मी सटल वेनी काही मतं मांडतोय एवढंच. पण मी जर काही गोष्टीबद्दल ॲक्टिव्हिस्ट झालो तर मी माझ्या मूळ ध्येयापासून भरकटेल आणि त्यामुळे काही गोष्टी मी बाजूला ठेवल्या. त्यातली एक गोष्ट जी आहे जी मला लिहायची होती, 10 वेळा लिहिली, फाडली, नाही लिहिली, ती अशी होती की बाबा माणसं जेलमधनं बाहेर आली ना की जेलच्या दरवाजातून बाहेर आल्यापासून मेन दरवाजातून बाहेर येईपर्यंत त्यांना अजून एक अग्निदिव्य पार करावं लागतं. ते अग्निदिव्य असतं पोलिसांचं. तिथं DB म्हणजे डिटेक्शन ब्रँचचे काही पोलीस असतात, साधारण 6 पोलीस असतात. म्हणजे दिवसातून 2 वेळा कैदी बाहेर पडतात. साधारणपणे 20 कैदी सकाळी बाहेर पडत असतात, 30 कैदी संध्याकाळी बाहेर पडत असतात. या सगळ्या कैद्यांना काही तास, कित्येक वेळा 2-2, 2.5 तास पण बसून ठेवलं जातं की नाही तुमच्या पोलीस स्टेशनला फोन करायचा आहे आम्हाला की बाबा त्या पोलीस स्टेशनची गाडी येईल, मग तुमच्याकडनं काही बॉन्ड भरून घ्यायचा असेल तर, एखाद्या माणसाने पुन्हा गुन्हा करू नये म्हणून त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काही बॉन्ड भरून घ्यायचा आहे, अशी कारणं देऊन तिथं बसवून ठेवलं जातं. त्याचा हेतू एवढाच असतो की जाणाऱ्या या लोकांकडे त्यांच्या खिशात जेवढे पैसे तेवढे काढून घ्यायचे. आता हे पोलीस क्राईम ब्रँचचे असतात, येरोडा पोलीस स्टेशनचे असतात, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे असतात, कोणाचीच माहीत नाही. पण ही दिवसा ढवळ्या दरोडे घालणाऱ्या पोलिसांची टोळी मी तिथं पाहिली आणि दररोज 50 कैदी या ऑर्डियलमधनं जातात. आणि वाईट याचं वाटतं की एखादा कैदी त्याला समजा त्याच्या पगारातून साठवलेले जेलमधले समजा 2-4 हजार रुपये आतमधनं मिळाले, तो समजा बीडचा कैदी आहे, तो इथून STने जाणाऱ्या बीडला घरी पोचणार आहे, पण त्याला पुन्हा अडकवण्याची धमकी देऊन तुझ्या खिशात किती पैसे सांग, आणि अक्षरशः त्याच्या खिशावर दरोडा घातला जातो. आणि इथं आकड्याला काहीच किंमत नाही, माणसाप्रमाणे आकडे ठरतात. मी त्यातून वाचलो कारण मी स्वतः सांगितलं मी कोण आहे, म्हणजे बॅकग्राऊंड सांगितलं, तुम्ही ठरवा म्हटलं आता काय करायचं. म्हणजे मी तुमच्यासाठी किती वेळ थांबायला तयार आहे, तुम्ही निर्णय घ्या. मला दाट शंका आहे की जर त्या आतमध्ये हे रॅकेट वर्षानुवर्ष चालू असेल
तर ह्याचे पण रेट कार्ड फुटत असतील. म्हणजे इथं जर तुम्हाला बसल्या बसल्या दिवसाला जर 50,000 लाख रुपयाचं कलेक्शन होत असेल तिथं, मी आकडा छोटा बोलतो, याचा मोठा आकडा असू शकतो, तर ह्याचा अर्थ तिथं पोस्टिंग मिळण्यासाठी मारामारी असेल. आणि पोस्टिंग देणाऱ्यांनी पण जसं त्या ह्याच्यामध्ये बघितलं तुम्ही, अपहरण चित्रपटातला डायलॉग आहे की सब कुछ अकेला मत खाइएगा, प्रसाद हम तक पहुंच जाना चाहिए. तर मग याचा अर्थ असा की हे वरपर्यंत ह्यांच्यावरती पण नियंत्रण ठेवणारं कोणी आहे का? भीती अशी वाटते की येरवडा जेल हे महाराष्ट्रातलं एक सेंट्रल जेल आहे. 6-7 सेंट्रल जेल आहेत, अनेक डिस्ट्रिक्ट जेल आहेत. प्रत्येक जेलच्या बाहेर हा प्रकार चालतो का? कारण कैद्यांना लुटणं हे पाप नाही ना. आधीच बरं, कैदी हा स्वतः गांजलेला आहे, 100% गॅरंटी आहे की हा कुठल्याच पोलीस स्टेशनला जाणार नाही गुन्हा रजिस्टर करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला ऑफिशियली दरोडा घालता येईल. त्यामुळे इतकी सेफ. आणि हा सगळा प्रकार त्या येरवडा जेलच्या मेन दरवाजा बाहेर आणि येरवडा जेलच्या दुसरा दरवाजा इथून बाहेर पडतात त्याच्या आतमध्ये होतो. तो सामान्य माणसाच्या नजरेच्या बाहेर असतो. पण मला गॅरंटी 4 CCTV लावले तर सगळ्यांची दुकानं उघडी पडतील. आणि हे मला दिसलं होतं, मी लिहिलं की म्हणजे आजगराच्या विळखातून बाहेर पडावं आणि दुसऱ्या सापाच्या तोंडात जावं, हा प्रकार झाला. बेसिकली पोलीस असेल किंवा मग कोर्ट वगैरे सगळे जे सिस्टीम आहेत, यातली सगळ्यात वाईट गोष्ट आणि सगळ्यात राग येणारी गोष्ट कुठली वाटते तुम्हाला? अशा अनेक येतो. म्हणजे खूप राग येणाऱ्या गोष्टी जर मला विचाराल तर सर्वात जास्त मला 14 महिन्यात कशाचा राग आला असेल तर येरवडा जेलमध्ये गांधी यार्डात कैद्यांना मारहाण व्हायची. म्हणजे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला जो करार जिथं झाला त्या झाडाखाली, जिथं महात्मा गांधी साधारण 13-14 महिने राहायला होते, त्या जागेमध्ये कैद्यांना अमानुष मारहाण व्हायची. ते आता चालू आहे की नाही मला माहीत नाही, पण मी याच्यावर अनेक वेळा आवाज उठवला. तिथं असते नाही. हां, तर बाहेर आलं या पुस्तकातही लिहिलं ते. म्हणजे म्हणलं गोरे इंग्रज गेले काळे आले, एवढाच फरक आला म्हटलं. तर गांधी यार्डात मारहाण होती. म्हणजे दिव्याखाली अंधार. दुनियाला महात्मा गांधींची चर्चा सांगायची. आमच्या इथं बघा गांधी इथं राहून गेलो, लय भारी. आणि आम्ही तिथं काय करतो, आम्ही लोकांना चापकाचे फटके मारतो. तिथं आम्ही ते सुंदरीचे पट्टे मारतो. आम्ही लोकांच्या अंगावर गोंडपाट टाकून मारतो. लोक कळवळतात. ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे. आपण ह्याच्या आधी एक पार्ट केला होता ज्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की कुठल्या गोष्टीने कैदींना मारलं जातं. सो त्या व्हिडिओ किंवा त्या रीलच्या कमेंट्समध्ये असं होतं की मग काय त्यांची आरती ओळायची का, मग त्यांना मारलंच पाहिजे, त्यांनी काय खूप चांगलं काम करून जेलमध्ये आलेत का? जसं तुम्ही सांगता की त्यांच्यावर मारहाण होते की तुम्हाला त्याच्यात वाईट वाटतं, असे पण कमेंट्स आहेत की मग बरोबर आहे ना, त्यांनी गुन्हा केलाय मग त्यांना मारलंच पाहिजे. हे बघा, भारतातल्या प्रत्येक माणसाने जर ठरवलं मीच राज्यघटना लिहिणार तर देशामध्ये अंदागोंदी कारभार तयार होईल. या देशामध्ये ज्यांनी राज्यघटना लिहिली ना, म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांसारखा हिरा, त्या हिराला पैलू पाडण्यासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी कोलंबिया विद्यापीठाला त्यांचं शिक्षण स्पॉन्सर केलं होतं. सयाजीराव गायकवाडांनी मदत केली ती, बरोबर ना? बरोबर. असं का होतं की प्रत्येक जण आंबेडकर नाही म्हणू शकत. तेवढी वैचारिक उंची जेव्हा आपण एखादी भारतासारख्या देशाची राज्यघटना लिहितो तेव्हा आपण जेव्हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची राज्यघटना लिहितो तेव्हा आपण जगाला दिशा दाखवतो. या देशामध्ये जर आपण असं ठरवलं की रस्त्यावरच्या कुठल्याही सामान्य माणसाने ठरवलं मी म्हणतो तो कायदा, मी म्हणतो ती राज्यघटना, तर देशामध्ये अंदागोंदी निर्माण होईल. कित्येक वेळा असं होतं की ज्यांनी आपल्या देशाला दिशा दिली त्यांना समजण्या इतकी वैचारिक बुद्धी आमच्याकडं तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. 1952 साली निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर लोकशाही मार्गाने ज्यांनी ही राज्यघटना दिली त्यांनीच दिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून ज्या निवडणुका झाल्यात त्यात बाबासाहेबांना पराभवाचा झटका भोगावा लागला होता. याचा अर्थ असा की मतदान करणाऱ्यांना त्यांची उंची समजली नव्हती. पण म्हणून
आपण फेसबुक आणि ट्विटरवरच्या मतांवरून जर देश चालवायला लागलो तर देश रसातळाला जाईल. त्यामुळं ज्याला कोणाला देशाला दिशा द्यायची आहे, समाजाला दिशा द्यायची आहे, त्याला व्यापक हिताचा विचार करावा लागतो. आणि तो व्यापक हिताचा विचार हा स्पष्ट आहे. एखाद्या माणसाला जेलमध्ये टाकणं हीच शिक्षा आहे. त्या माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेणं हीच शिक्षा आहे. त्या माणसाला मी जेलमध्ये का टाकतो आणि त्या माणसाला त्याला गोळ्या का नाही घालत? कारण माझी अपेक्षा ही आहे, कायद्याची अपेक्षा ही आहे. 1860च्या इंडियन पिनल कोडची पण तीच अपेक्षा होती आणि 2023च्या भारतीय न्यायसंहितेची ती अपेक्षा आहे की याला मी 2 वर्ष आत ठेवेन, तो परत बाहेर येईल आणि त्याला मी पुन्हा जगण्याची संधी देईल. बरोबर ना? बरोबर. कोणी सायकलची हवा सोडली मिस्चिफ म्हणून कोणी फाशी देत नाही ना. जेवढा गुन्हा त्याच्या प्रमाणात आम्ही त्याला एखाद्याला शिक्षा देतो ना. तर तेव्हा घटनेला आणि कायद्याला माहिती आहे की ह्याला किती प्रमाणात शिक्षा दिली पाहिजे. म्हणजे तो जर समाजात परत येणार असेल तर त्याला समाजामध्ये असा परत आणला पाहिजे की तो पुन्हा समाजाला त्रासदायक ठरणार नाही. तो समाजाच्या पुन्हा हितास बाधा ठरणार नाही. पण जर आम्ही अशी समाज व्यवस्था निर्माण करायला लागलो, अशी जेल व्यवस्था निर्माण करायला लागलो की फेसबुकवर आणि ट्विटरवरच्या 4 अर्धवट रावांना आनंद वाटावा म्हणून आम्ही जर अशी व्यवस्था निर्माण केली तर त्या अर्धवट रावांना काही फरक पडणार नाही. पण समाजामधला खूप मोठा सायलेंट वर्ग आहे ज्याला वाटतं की एक गुन्हेगारी मुक्त समाज कधी ना कधीतरी काही प्रमाणात तरी पाहायला मिळावा, त्यांच्या हिताला बाधा पोचते. बरोबर. सो याच्यामध्ये सर आता बेसिकली रिलेटिव्हजवर मला बोलायचं आहे स्पेसिफिकली तुमच्याबरोबर, कारण की तुम्ही जसं की सांगितलं की तुम्हाला काही अनुभव आले की जवळचे कोण लांबचे कोण, म्हणजे एक जाणीव होते आपल्याला. सो त्याबद्दलच जाणून घ्यायचं की तिथून आल्यानंतर बेसिकली रिलेटिव्हचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? हे बघा, माझा स्वभाव मूलतः नकारात्मक मानसिकतेचा नाही. म्हणजे आयुष्यात एकतर लोक आपले मित्र असतात नाहीतर नसतात. तिसरी कॅटेगरी नाही माझ्या आयुष्यात. आपले कोणी शत्रू असतात आणि फार वेळ, कारण काय माहिती आहे का, आपण आयुष्यात जर कुणाची फक्त आयुष्य उणी काढत राहिलो तर आयुष्य पुरणार नाही. त्यामुळं असे अनुभव आले का आले, पण ते काय फक्त जेल बाहेर आल्यावर आले असं नाही, किंबहुना अटकेपासूनच आले. म्हणजे कित्येकांनी अटकेच्या दिवशी जी साथ सोडली ते पुन्हा माझ्या आयुष्यात नाही आले. बरोबर आहे. किंबहुना तेव्हा त्यांनी साथ सोडली होती, नंतर त्यापैकी काहींना असं वाटलं पण की पुन्हा माझ्या आयुष्यात यावं म्हणून, पण मला वेळ नाही ना. यासाठी नाही की मला त्यांचा राग आहे म्हणून, यासाठी की मला असं वाटतं की आता आयुष्य जगायचं जर असेल तर खूप थोडे आपले लोक आणि बरेच असे लोक ज्यांना मी ओळखत पण नाही, जे मी लोकांना थोडा ओळखतो आणि त्यांच्याकडनं माझ्या थोड्या अपेक्षा निर्माण झाल्यात, त्या अपेक्षांमध्ये कधी कधी अपेक्षाभंगाचं दुःख होतं. आता मला असं अनेकदा वाटतं की अशा लोकांसाठी काम करावं ज्यांच्याकडनं माझ्या काहीच अपेक्षा नाहीत, आणि अशा थोड्या लोकांबरोबर राहावं त्यांच्याकडनं माझ्या पूर्ण अपेक्षा आहेत. ओके. आणि त्यामुळे काय झालं, त्या मधल्या कॅटेगरीमध्ये जे लोक होते की त्यांच्याबद्दल वैयक्तिकरित्या टीका करून मी लहान होणं काय अर्थ नाही. मग ते लहान झाले पण मी त्यांच्या लेवलला का जाऊ. उलट मला असं वाटतं की आयुष्यामध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी असं लिहिलं आहे की भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये 37वा श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, कृष्णाने वर्णन केले, मी माझी रूपं काय आहेत, आणि मी तुम्हाला कुठल्या रूपात बघू शकतोस किंवा समजू शकतोस. त्यामध्ये कृष्णाने असं म्हटलं आहे, वृष्णीनाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय मुनीनाम अपि अहम व्यासः कवीनाम उशना कवी. तर वृष्णीनाम वासुदेव हा म्हणजे यादवांच्या वृष्णी वंशामध्ये जन्माला आलेला वासुदेव मी आहे, असं कृष्णाने वर्णन केलं. यादवांमध्ये 2 वंश होते, एक वृष्णींचा वंश होता, दुसरा अंधकाचा वंश होता. ओके. हे अंधकाचं जे घराणं होतं ते म्हणजे चुलत भावंड थोडक्यात ती सगळी. यांचा इतिहास काय फार चांगला नव्हता यांच्यामध्ये, आणि वृष्णी वंशांमध्ये फार काही जमायचं नाही. जेव्हा मात्र काय झालं, जरासंधाचे हल्ले वाढले आणि 17 वेळा लढाया झाल्यानंतर जेव्हा मथुरावाले जेरीस आले होते,
तेव्हा त्यांनी ठरवलं एक काम करा, कारण जरासंध काय झालं, हा कंसाचा सासरा होता आणि कंसाला मारला कृष्णाने म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा पुन्हा यायचं तर झालं. ओके. आता ह्यांना त्रास होऊ नये म्हणून कृष्णाने ठरवलं आपण राजधानी शिफ्ट करायची. म्हणून त्यांनी मथुरेहून राजधानी कुठे शिफ्ट केली तर द्वारकेला. जेव्हा द्वारकेला राजधानी शिफ्ट केली तेव्हा कृष्णाला अनेकांनी सजेस्ट केलं की यार आपले वृष्णीवंशीवाले घेऊन जाऊ, राहू द्या अंधकांना. तसं नाही म्हटले. कसं आहे, यादव वंशातला मी आहे, माझ्यामुळे यांना त्रास व्हायला नको म्हणून कृष्ण अंधकाच्या वंशांना सोबत घेऊन गेला. आणि असं म्हणतात जेव्हा द्वारकेमध्ये यादवी झाली त्यात मारामारी करण्यात हे सगळे अंधक वंशीवाले पुढे होते. आणि त्यामुळे मी माझ्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी लिहिलं आहे की आपणही भाग्यवान, आपल्या आयुष्यातले जे अंधक आहेत ते स्वतःहूनच निघून गेले आपल्या आयुष्यातून. त्यामुळे यादवीचा प्रश्नच मिटला. जे व्यक्ती आज हा पॉडकास्ट बघतात आहेत, सो काही जणांचं जसं की तुम्ही आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला बेसिकली किंवा अटॅक झाल्यानंतर तुम्हाला ती जाणीव झाली की जवळ कोण आहे, लांबचं कोण आहे. पण काही जण अजून पण त्याच भ्रमात आहेत की मला खूप जण ओळखतात, मला खूप जण माझे आज खूप फॉलोवर आहेत, किंवा मग मला खूप कुठे गेलं की मानपान माझा असतो पहिला, माझ्या एक फोनवर आज कामं होतात. त्यांच्यासाठी काय सांगाल? असं आहे की माणसाने ना फार काळ मूर्खांच्या नंदनवनात राहू नये असं माझं मत आहे. काही लोकांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का, त्यांच्या आयुष्यामध्ये ना त्यांचा एकमेव सेलिंग पॉईंटच आहे की मी किती प्रतिष्ठित आहे हे दाखवण्याचा. भारतामध्ये अनेक लोक फक्त याच गोष्टीवर जगतात की माझ्या खूप ओळखी आहेत. त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे. मी अमुक व्यक्तीला ओळखतो की अमुक व्यक्तीपर्यंत माझी पोच आहे, हे माझं पोटापाण्याचं साधन झालं आहे लोकांचं. आणि अशा प्रकारचे अनेक लोक गुन्हेगारी क्षेत्रातही शिरलेत. त्यांना काय होतं, त्यांना ती प्रतिष्ठा टिकवून ठेवायची. म्हणजे मध्यंतरी असं झालं होतं की येरवडा जेलमधनं बाहेर आलेला एक कैदी ज्याला मी ओळखतो, त्यांनी मध्यंतरी एक फोटो टाकला होता त्याच्या DPवर मुख्यमंत्र्यांच्या सोबत उभा असलेला. आता कधीतरी कुठल्या काळात जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 100 लोकांना ओळखत राहतात किंवा त्यांच्याबरोबर कोणतरी सोमेगोमे शिरतात, कुठेतरी काढलाय फोटो. म्हटलं या फोटोचा काय अर्थ आहे की तू मुख्यमंत्र्यांना ओळखतोस का मुख्यमंत्री तुला ओळखतात? म्हणजे तू जर मुख्यमंत्र्यांना ओळखतो तर मी पण ओळखतो. मुख्यमंत्री तुला ओळखत नसेल तर उपयोग काय फोटोचा? आणि जर मुख्यमंत्री तुला खरंच ओळखत असतील तर फोटोची गरज काय? बरोबर. तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, हा दिखाऊपणा जो आहे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग झाला आहे. त्यात अजून एक पर्स्पेक्टिव्ह असा पण आहे की काही प्रकारचे व्यवसाय आणि गुन्हेगारी यांचा जवळचा संबंध झाला आहे. ओके. म्हणजे भूमाफिया, दारूचे धंदेवाले, हप्ते वसुली करण्यावाले, या सगळ्या लोकांना स्वतःची ना ते 2 नंबरचे धंदे शिल्लक ठेवायचेत. आणि त्यामुळं काय झालं माहिती का, आपल्यावर भविष्यात कुणी कारवाई करू नये म्हणून याची एक स्ट्रॅटेजी, याचं एक प्लॅनिंग असतं की उद्या कुणी आपल्याविरुद्ध पंगा घ्यायचा प्रयत्न केला तर लोकांना असं बागुलबुवा तरी निर्माण करून ठेवू मी किती मोठा आहे ते. ही पण एक स्ट्रॅटेजी असते त्यामागची. परसेप्शन बनवायचं. हा पण ती फार वेळ टिकत नाही. म्हणजे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना माहिती आहे, नाही उचलून जरी कोण नाही आपल्याला फोन द्यायचा, काय करायचं ते करा. त्याच्यामुळे सर आत्ता जर आपण बघितलं ना, खूप जसं सोशल मीडिया वाढलंय तसं पोलिसांवर जे आरोप होतात ते खरंच खूप गंभीर होत चाललेत. म्हणजेच की कारवाई करत नाही, हे करत नाही, ते करत नाही. म्हणजे लोक आजकाल खूप आवाज उठवतात, रील्स बनवतात, ट्रॅफिक पोलीसबद्दल असतील, सामान्य पोलीसबद्दल असतील. काही त्यांच्यावर अन्याय झाला इन द सेन्स की तक्रार घेत नाही आहे किंवा काही XYZ. सो मला तुमच्याकडून विचारून घ्यायचं की अशा कुठली गोष्ट आहे जे तुम्हाला पोलिसांबद्दल राग वाटते? हे बघा, मी इतका नतरद्रष्ट नाही की ज्या खात्यातला युनिफॉर्म आयुष्यात कधीतरी चढवला होता त्या खात्याबद्दल बिनकामाचं निगेटिव्ह बोलीन. मला असं वाटतं की सध्याच्या पोलीस खात्याला 20 वर्षापूर्वी जेवढ्या आव्हानांचा सामना करायला लागत नव्हता त्यापेक्षा काही पट जास्त सामना करावा लागतो आजच्या घडीला. तुम्ही जी उदाहरण दिली आहेत की सोशल मीडियामुळे काय झालं आहे, म्हणजे एक तर ज्युडिशियरीमध्ये एक स्क्रुटिनी होते, सोशल मीडियावर दुसरी स्क्रुटिनी होते. बरं, सोशल मीडिया हा पूर्णपणे अनबायस्ड नाही. बरोबर. म्हणजे मी या जातीचा आहे म्हणून मी असा विचार करतो, मी या राजकीय विचारधारेचा आहे म्हणून मी असा विचार करतो, मला असं मत आहे म्हणून मी असा विचार करतो. बरोबर आहे. तर यामुळे काय होतं, कित्येक वेळा पोलिसांनाही
गरज नसताना, कारण नसताना अनेक प्रकारच्या सामाजिक स्क्रुटिनीला सामोरं जावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही मला विचाराल अमुक अमुक गोष्टीचा काय राग येतो पोलिसांच्या. मला फक्त एका गोष्टीचा जास्त राग येतो. ते म्हणजे असं आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलिसांनी ट्रॅफिकचं खूप भारी मॉडेल तयार केलं. हे आजही मुंबईच्या ट्रॅफिक मॅनेजमेंटला तोड नाही. मग इतक्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये सुद्धा आजही त्यांनी बेस्ट मॉडेल जपलं आहे. दुर्दैवानं भारतामधल्या कुठल्याच शहरामध्ये, अगदी दिल्लीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं उत्तम ट्रॅफिक मॅनेजमेंटचं मॉडेल आम्ही कधीही रिप्लिकेट करू शकलो नाही. आणि प्रचंड अंदागोंदी कारभार झाला आहे. आणि आम्ही असं वाटतंय की आम्ही कित्येक वेळा देवाच्या भरोश्यावर सोडून दिले ट्रॅफिक. आम्ही खूप प्रयत्न करत असू पण शेवटी काय करतात लोक आहेत ना, तुमच्या प्रयत्नांवर नाही तुम्हाला जज करत, लोक आउटकमवर जज करतात. बरोबर. हां, मी वाघासारखा लढलो आणि धारातीर्थी पडलो, याला काय अर्थ नसतो. मी शिळीसारखा लढलो आणि जिंकलो, ह्याला महत्त्व असतं. त्यामुळं मला काय म्हणायचं आहे की तुम्ही खूप तोफ असाल, तुमचा आउटकम दिसत नाही. त्यामुळे मला जर विचाराल तर आमचा सर्वात मोठा पोलिसांचा पेन पॉईंट आणि सामान्य माणसाला अस्वस्थ करणारी कुठली गोष्ट असेल तर वाहतुकीचा उडालेला बोजवारा. आणि त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्याचं, महाराष्ट्रामध्ये 275 IPS अधिकारी असतील, भारतात 3,500 4,500 IPS असतील, एकाही IPS ऑफिसरला उत्तर सापडत नाही. म्हणजे मला माहिती आहे की हे उत्तर शोधणं सोपं नाही. मी नाकारत नाही, कुणाकडं जादूची छडी नाही. पण मला असं म्हणायचं आहे की जर मुंबईच्या पोलिसांना ही जादूची छडी कधीतरी सापडली, ती छडी ते आजही वापरू शकतात, तर मी इतर ठिकाणी का नाही जमू शकत. की नाही, आता जे पण झालं माझ्या आयुष्यामध्ये ते सगळं विसरून मी आता न्यू स्टार्ट किंवा सेकंड चान्स म्हणून काहीतरी चालू करणार. सो याच्यामध्ये काय चॅलेंजेस येतात कैद्यांना? असं आहे की सेकंड चान्स कायद्याने ते एक्झिस्टच करत नाही. बरोबर. किंवा आम्ही कायदे असे बनवले आहेत की कुणाला सेकंड चान्स मिळूच नाही. ओके. म्हणजे उदाहरणार्थ असं की एकीकडे तुमचे खटले चालत नाहीत. म्हणजे माणूस, मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं, दरवर्षी 68,000 लोक जेलमध्ये जाऊन येतात. मग असे गेल्या 20-25 वर्षामध्ये जेलमध्ये जाऊन आलेले लोक आहेत की जे गुन्हेगारी रेकॉर्डवर आहेत पोलिसांचे. ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, त्यांचं रेकॉर्ड कधीच क्लीन नाही झालं. ना त्यांना कधी शिक्षा लागली, ना त्यांचा कधी खटला चालला, ना त्यांचं कधी रेकॉर्ड हटलं. पण त्यांचं तिथं रेकॉर्ड आहे, त्यामुळे त्यांना कुठलीच नोकरी मिळू शकत नाही. बरोबर. आज काय होतं, आम्ही ओला उबरचा ड्रायव्हर व्हायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन मागतो. स्विगी झोमॅटोवर जाऊन तुम्हाला डिलिव्हरी बॉय व्हायचं असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन मागतो. सोसायटीचा वॉचमन व्हायचं असेल तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लागतं. मग माणसाला कुठलीही एम्प्लॉयमेंट मिळू शकत नाही, याचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही तयार करून ठेवलं आहे. त्या माणसाला पुन्हा आयुष्यात उभं राहण्यासाठी आम्ही कुठलाही प्रोफेशनल रस्ता ठेवला नाही. त्यामुळे सेकंड चान्स म्हणजे काय, मी स्वतःच्या पायावर उभं राहणं. बरोबर. मी आत्ता जेलमध्ये बाहेर आलेली जेवढी माणसं पाहतो, बहुतेक सगळे सेल्फ एम्प्लॉईड आहेत. म्हणजे काय, तर माझी पानाची टपरी आहे, मी रिक्षा चालवतो, मी स्वतः कुठेतरी लोन घेऊन गाडी घेतली. अशाच प्रकारची कामं, मी कुठेतरी कांद्या बटाट्याच्या हातगाडी लावली आहे, मी वकील आहे. हे सगळे सेल्फ एम्प्लॉयमेंटचे मार्ग आहेत. त्यामुळे जो प्रतिष्ठित असेल, जो सुशिक्षित असेल, ज्याच्याकडे काहीतरी स्किल असेल, तो प्रतिष्ठेचा सेल्फ एम्प्लॉयमेंट मार्ग शोधतो. ज्यांचं शिक्षण नाही तो हलक्या प्रतीचा, ज्यात कमी उत्पन्न मिळतं, त्याला सामाजिक प्रतिष्ठा फार नाही, असा मार्ग स्वीकारतो. त्यामुळे सेकंड चान्स हा तुम्ही स्वतःला दिला तर आहे, समाजाने दिलेलंच नाही. सर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की खूप जण जे आत्ता हा व्हिडिओ बघतात आहेत त्यांच्या लाईफमध्ये पण खूप सारे मेजर इन्सिडेंट झाले असतील, काही झाले असेल. फॉर एक्झाम्पल कर्जबाजारी असतील किंवा काही ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल. त्यांना पण हे वाटू शकतं की अरे माझ्या लाईफमध्ये आत्ता काहीच चांगलं जात नाही, किंवा म्हणजे मला जगायचं नाही आहे, किंवा मला हे जे आपण म्हणतो सेकंड चान्स, जे भावना आहे बेसिकली
ते येत नाही त्यांच्यामध्ये की मला काहीतरी करून दाखवायचं आता. सो त्यांच्यासाठी काय सांगाल, म्हणजे जे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये हरलेत पूर्णपणे? मी पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो, मग पहिल्या प्रश्नाकडे जातो. हे बघा, जेल बाहेर आल्यानंतर आपण कोलमडून पडलेलं हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. हम्म. कारण आपण आयुष्य असं जगलोय, सेफ जगलोय, ज्यात फार उलथापालथ झालेली नाही, आणि जी काही झाली उलथापालथ ती त्याने आपण चांगल्याच रस्त्याला गेलोय, त्यांनी फक्त आपण वरच गेलोय. अशा ठिकाणी अचानक आपण जेव्हा जमिनीवर येतो तेव्हा खूप स्वाभाविक आहे कोणाच्याही बाबतीत की आपल्याला असं वाटलं की आता आपण यापुढे उभं नाही राहू शकत. हम्म. अशा वेळी ना माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी पहिली गोष्ट एक केली की आपल्याला स्पेस स्लो करायचा आहे आयुष्यातला. आपल्याला सवय लागली आहे की दरवर्षी 20% 25% इन्क्रिमेंट मिळणार आहे. अचानक आपण त्या इन्क्रिमेंटच्या विश्वातून शून्याला येऊन थांबलोय. हम्म. आता आपण असं समजायचं की पुढचे 24 महिने मी शून्य राहणार आहे. ओके. मला आत्ता या क्षणाला बिल्डअप करायचं आहे, मला पुन्हा उभं राहायचं आहे. आता मी ग्रोथ हा विषय बाजूलाच राहिला आहे, मला टिकायचं आहे. त्यामुळे कित्येक वेळा अशी अवस्था होते तुमची की पहिल्या ओव्हरला 3 विकेट गेल्यात आणि जो चौथा प्लेयर येतो आणि त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करा तू 6 माराय. नो 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 नो, तुम्हाला पहिले 2 बॉल काय करायचे आहेत, प्लेट करायचे. मला रन नाही करायचे, मला 6 बॉल टिकून राहायचे. मला समोरच्या टीमला हे दाखवायचंय आता आम्ही विकेट नाही घालवत. बरोबर आहे. मला नॉन स्ट्रायकरला सांगायचंय की भाऊ मी थांबण्यासाठी आलोय, जाण्यासाठी नाही. बरोबर आहे. तेव्हा मी वकिलीच्या व्यवसायात जेव्हा प्रवेश केला तेव्हा मला माहिती होतं की आपल्याला त्यात टिकून राहणं किंवा यात उभं राहणं काय फार सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे. आज काय तुम्ही नव्याने वकील निर्माण त्या व्यवसायात आलाय, तुमचा काय कोटा नाही तिथं. बरोबर ना. मी 2023 साली सनद मिळवली. माझं भले वकिली LLB खूप जुनं असेल, पण जेव्हा मी सनद मिळवली तेव्हा मी 2023 साली पास झालेल्या 20 वर्षाच्या तरुण पोरांनी इतकाच कमी अनुभवी आहे कायद्याच्या भाषेत. बरोबर. आणि तेव्हा मला टिकून राहायचंय, घाई का करायची. त्यावेळेला दुसरा हे असा असतो, आपण कुणाला सिद्ध करण्यासाठी नाही जगायचं. म्हणजे तुमचा व्यवसाय किती चालतो, तुम्ही किती मोठे आहात. तिसरी गोष्ट अशी की अपमान सहन करायची तयारी ठेवायची. कारण कदाचित असं होऊ शकतं तुम्ही काहीतरी चुकाल, जज तुमच्या चुका दाखवतील, कदाचित ते म्हणतील कुठून आला रे तू, तुला एवढं पण येत नाही का, ऐकायला लागेल. मला असं वाटतं की जेव्हा माणसाला मोठं व्हायचं असतं तेव्हा छोटे छोटे अपमान सहन करता आले पाहिजेत. त्या अनुभवातून आम्ही गेलोय आणि त्या अनुभवातून आत्ता असं वाटायला लागलं की कुठंतरी की आपले ते 6 चेंडू जे खेळायचे ते खेळून झालेत. आता मी 7व्या चेंडूपाशी पोहोचलो जेव्हा मला चेंडू हा फुटबॉलसारखा दिसायला लागला. आता दुसऱ्या प्रश्नाकडे येतो की जो तुम्ही विचारला की असे अनेक लोक आहेत बाहेर की ज्यांना वाटतंय की आपण आयुष्यात कोलमडून पडलोय. मध्यंतरी मी डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेली 2 पुस्तकं वाचली. एक होतं आहे मी अल्बर्ट एलिस आणि दुसरं आहे गुरु विवेकी भला. या दोन्ही पुस्तकामध्ये एक सायकोलॉजीची थिअरी सांगितली आणि फार सुंदर थिअरी ती. त्या थिअरीचं नाव आहे रॅशनल इमोशनल बिहेवियरल थेरपी. ओके. REBT. ही थिअरी समजून घेण्याचा मार्ग असा की ABCD अशा मी 4 बकेट केलेत. ए म्हणजे काय, मी जे आयुष्यात अनुभव घेतो ते, म्हणजे ज्या मी आयुष्यातल्या अनुभवाला सामोरं जातो ते. म्हणजे 25 मार्च 2022 च्या दिवशी मी येरवडा जेलच्या समोर उभा आहे. मी आत ढकललो जाणार आहे. मला माहीत नाही एक अंडर ट्रायलचं आयुष्य कसं असतं ते. हो, हे या सिच्युएशनला एला आहे मी. सी म्हणजे त्यावेळी माझ्या मनात येणारी फिलिंग. ओके. म्हणजे काय, मी खूप घाबरलेलो आहे,
मला भविष्याची चिंता वाटते. माझ्या मनामध्ये काहीही निगेटिव्ह विचार येत आहेत हम्म. आणि मी अत्यंत भयाने निराशेने ग्रासलेलो आहे. बी म्हणजे काय, मी पहिलं ए सांगितलं तुम्हाला. ए म्हणजे माझा अनुभव, हम्म. बी म्हणजे माझ्यामधला झालेला भावनातिरेक, बी म्हणजे काय, माझा दृष्टिकोन. आणि त्यावेळी मी असं बघतोय, होल्ड ऑन, मी IPS होतो, हम्म. मी कॉर्पोरेट क्षेत्रात एक प्रतिष्ठित व्यक्ती होतो, मी शिकलेला आहे, हम्म. मी अनेक डिग्र्या घेतल्यात, काहीतरी मार्गाने गेले, ठीक आहे. हम्म. दुसरी गोष्ट अशी की आता मी आत निघालो आहे, माझ्या आसपास 7,500 कैदी आहेत. त्या कैद्यांचं एक आयुष्य आहे जे माझ्यापेक्षा जास्त खडतर आहे. हम्म. ते कुठल्या तरी कारणासाठी आत आलेत, ते कुठल्या तरी समाजव्यवस्थेतून आलेत. मला हे सगळं डोळ्यांनी पाहायला मिळणार आहे. कदाचित परमेश्वराची ही तर इच्छा नसेल की हे समजून घेण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कैदी होणं. हा पर्स्पेक्टिव्ह आहे. हम्म. आणि अचानक जो मनुष्य, मी माझं करिअर, माझं आयुष्य, माझी प्रतिष्ठा, याचा विचार करत छाती पिटत बसलाय सीमध्ये, तो मनुष्य बीमध्ये विचार करतो, होल्ड ऑन, सी थोडा बाजूला ठेवू, मी याचा विचार करू शकतो का की माझ्या आसपासच्या लोकांचं दुःख मी समजून घेऊन थोडा त्याबद्दल माहिती घेऊ शकेन का. हम्म. कदाचित ही गोष्ट जेल बाहेरच्या लोकांना माहीतच नाही. कदाचित मला कायदा कळतो, मला न्याय काय अन्याय काय, योग्य काय अयोग्य काय, सत्य काय असत्य काय याचा थोडं तर तारतम्य भाव आहे. कदाचित मी त्याचा वापर करून मी यांच्यासाठी किंवा एकूणच समाजासाठी 4 गोष्टी एक्स्ट्रा चांगल्या करू शकतो. हा पर्स्पेक्टिव्ह आहे. हे दोन्ही एकदम घडतं आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह म्हणजे बी निगेटिव्ह फिलिंगपेक्षा जास्त पॉवरफुल होतो, तो माणूस डीकडे जातो. डी म्हणजे तुम्हाला सापडलेला मार्ग, तुम्ही आयुष्याला दिलेली दिशा. मला असं वाटतं जेलच्या कैद्याच्या आयुष्यातून आणि मी जी REBT रॅशनल इमोशनल बिहेवियरल थेरपी समजून घेतली, त्यातून मला असं वाटतं की जेल बाहेरचा जो समाज, ज्याला असं वाटतं माझं आयुष्य कोलमडून पडलं आहे, तो बी पोझिशनपाशी येऊन थांबला आहे, सी पाशी येऊन थांबला आहे. त्याच्याकडं इमोशन्स आहेत पण त्याच्याकडे पर्स्पेक्टिव्ह नाही. त्याला त्या परिस्थितीला समोर पाहण्याचा दृष्टिकोन नाही. आणि तो जर दृष्टिकोन समोर असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीतून मार्ग सापडतो. त्यामुळे थोडासा एक स्टेप मागे यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट भावनेतून बघणं योग्य नाही. आणि त्यामुळे हा जर दृष्टिकोन प्रभावी असेल तर कोणीच आत्महत्या करणार नाही, कोणी नकारात्मक विचार करणार नाही, कोणीच गिवअप करणार नाही, कोणीच म्हणणार नाही सगळं संपलं. कारण त्याला त्याच्यामध्ये पण काहीतरी मार्ग दिसेल. मला असं वाटतं की कित्येक वेळा, मला ही थिअरी माहीत नव्हती, पण मी स्वतःच्याच आयुष्याकडे बघायला लागलं ते पुस्तक वाचल्यानंतर, तेव्हा मला असं वाटलं कदाचित असं झालं असावं की त्यावेळी चुकून योगायोगाने अनवधानाने आपण त्या थिअरीसारखं वागलो आणि आपण फक्त पर्स्पेक्टिव्हमध्ये जगलो, इमोशनमध्ये जगलोच नाही. म्हणून एक पुस्तक लिहिलं आपण, म्हणून आपण वकील झालो आणि म्हणून मी समाजासमोर मी जेलमध्ये गेलो होतो. किंबहुना तुम्हाला माहिती आहे का, असं झालं आहे, असे अनुभव झाले आहेत की लोक म्हणतात, अरे तुम्हाला माहिती आहे का, ह्यांना तुम्ही ओळखता का, हे जेलमध्ये होतं बरं का, आणि ह्यांनी पुस्तक लिहिलं बरं का. म्हणजे हे जेलमध्ये होते हे वाक्य सांगताना ना समोरच्याची जीभ कतरते ना माझ्या छातीत चर्र होतं. हे एका फक्त पर्स्पेक्टिव्हमुळे शक्य होतं. त्यामुळं तुम्ही आतून स्वतःला बदलू शकता आणि तुम्ही आतून जर बदललात तर मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो, समाज तुम्हाला टाळी देण्यासाठी वाट बघतोय. समाज तुम्ही पराभूत होताना पाहण्यासाठी नाही, तुम्ही राखेतून पुन्हा जन्म घेण्यासाठी तुमची वाट बघतोय. अशा मानसिकतेत जगा. आणि मला खात्री अशा प्रत्येक प्रयत्नांना समाज दाद देतो, म्हणजे देतोच. लास्ट प्रश्न आहे माझा, तो खरंच थोडा पर्सनल आहे. तुम्ही म्हणजे सांगितलं, म्हणजे तुम्ही जर म्हणले तर आपण तो कट करू शकतो, असं काही हे नाही आहे.
सो याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असं आहे की तुमची इन्सिक्युरिटी आत्ता सध्याला काय आहे? अँड सेकंड थिंग, अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला वाटतं की तुमच्या कॅरेक्टर किंवा तुमच्या ह्याच्यामधलं लोकांना कळू नये? हा पार्ट म्हणजे आपण एक म्हणतो ना, माझी ही साईड पण एक आहे, त्या गोष्टी. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुमची इन्सिक्युरिटी काय आहे. असं आहे की आपल्याला एक शिक्का बसला आहे, बरोबर आहे, आणि आपली धडपड चालू आहे. हम्म. म्हणजे पूर्वी ना दूरदर्शनवर अपंग मुलांबद्दल अशी काही आर्ट फिल्मसारखे दूरदर्शनवर सिरीज चालायचे आणि त्याच्यात सगळी शेवटी यांना आपले म्हणा. ओके. तसं मला आपले म्हणा असं आपण आतून ओरडून सांगतो, हिंमत नाही करू शकत. कारण मला आपलं म्हणावं की नाही हा समाजाचा चॉईस आहे, जो मला मान्य आहे. पण तो कित्येक वेळा मला अस्वस्थ करतो. मला कित्येक वेळा असे अनेक लोक भेटतात की जे बराच काळानंतर भेटतात, पण त्यांच्या डोळ्यामध्ये मी अस्वस्थता पाहतो आणि ती अस्वस्थता मला अस्वस्थ करते. तुम्हाला मी एक सांगतो, पुण्यामधले एक वरिष्ठ प्रतिष्ठित प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांना मी अनेक वर्षापासून ओळखतो, जवळजवळ 17-18 वर्ष. ते मला गेल्या वर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमात योगायोगाने भेटले. ते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं. त्या कार्यक्रमामधून बाहेर पडताना मी त्यांना भेटलो. मला लक्षात आलं की त्यांना काही फार आनंद सोडा, म्हणजे तिथं त्यांच्या मनामध्ये एक थोडंसं डिस्कम्फर्ट आहे, अस्वस्थता आहे की हा मनुष्य चार चौकात मला का भेटला म्हणून. ओके. मी त्यांना म्हटलं, साहेब माझं 2 मिनटाचं काम आहे. म्हटलं मी एक पुस्तक लिहिलं आहे, तर माझी रिक्वेस्ट होती तुम्हाला जर वेळ असेल तर मला त्याची तुम्हाला कॉपी द्यायची इच्छा आहे, दे ना म्हटले. मग मी पटकन बाहेर गेलो, गाडीमधून डिकीतून माझं पुस्तक घेतलं आणि मी परत आलो आणि पुस्तक द्यायला सुरुवात केली. मला म्हणाले एका अटीवर, माझ्यासोबत फोटो नाही काढायचा म्हणाले. मला असं वाटलं होतं की पुस्तक न देता मी निघून यावं. मी त्यांना पुस्तक दिलं, पण पुढचे कित्येक महिने मी त्या अस्वस्थतेत जगलो की मी यांना, माझ्यामधला स्वाभिमान इतका का मेला की मी यांच्या हातून पुस्तक का निवडून घेतलं. कारण पुस्तक मी सामान्य माणसासाठी, सामान्य माणसाच्या हितासाठी, लोकांच्या साहित्याच्या ह्याच्यासाठी लिहिले. असा काय फरक पडणार होता माझ्यामध्ये की त्या माणसाला मी पुस्तक दिल्यामुळं. मला असं वाटलं की त्या प्रतिष्ठेच्या विश्वात मी पुन्हा जायचा प्रयत्न केला, जो प्रयत्न फेल झाला म्हणून मी अस्वस्थ आहे. पण त्यामुळं अशा अनुभवांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यातून मी काही सकारात्मक धडा घेतला, तो असा की त्यानंतर कुणालाच पुस्तक द्यायला गेलो नाही. जा, मी नाही देत, जा. ओके. मला कोणी म्हणलं पुस्तक, अरे तू पुस्तक नाही दिलं, मला म्हणतात पुस्तक आहे की ॲमेझॉनवर अवेलेबल, घे की. आता नाही बाबा मी पुस्तक कुणाला द्यायला जाणार. तर तुम्ही जेव्हा अशी अपेक्षा करता की आज इक्विलिब्रियमपासून मी एका टोकाला गेलो आणि मी पुन्हा इक्विलिब्रियमवर येतो, सॉरी, आता मी दुसऱ्या इक्विलिब्रियमला पोचलोय. मी निघालो एका आयलंडवरून, समुद्रात तडफडलो आणि पुन्हा मी जमिनीवर आलो, तेव्हा तोच आयलंड नव्हता, दुसरा आयलंड आहे. बरोबर. हां, आणि मी आजही काही वेळा भ्रमात राहतो की आपण त्या जुन्या आयलंडवर परत गेलो. नो 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 नो. तर ही पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की आयुष्यात अशी कुठली गोष्ट तुम्हाला कळू नये. तुम्हाला खरं सांगू का, महात्मा गांधी सोडले तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती असते की काही गोष्टी कळू नयेत म्हणून. महात्मा गांधींमध्येच हिंमत होती की मी भारतातून दक्षिण आफ्रिकेला निघालो, रस्त्यात एका ठिकाणी बोट थांबली आणि तिथं आम्ही उतरलो आणि नंतर जिथं कळलं, जिथं आम्ही एका रूममध्ये जाऊन गेलो, ती रूममध्ये एक वेश्या माझ्यासमोर येऊन बसली होती. गांधीजी का झाले? कारण गांधीजींनी लिहून ठेवलं मी बिडी ओढली म्हणून. त्यांचा आदर्श घेऊन मी एका ठिकाणी दिलं मी बिडी ओढली म्हणून. परंतु असे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे अनेक हे आहेत की मला कित्येक वेळा आत्मचरित्र लिहायची भीती का वाटते, मात्र जरी झालो तरी,
कारण मी सत्य लिहू शकत नाही आणि फार असत्य मी मांडू शकत नाही. तरी मला असं वाटतं की पूर्वी जितका मी ओपन होतो तितकं ओपन म्हणजे त्याच्यापेक्षा काही पट जास्त मी आज ओपन आहे. म्हणजे कदाचित मी पूर्वीच्याच पांढरपेशा दुनियेत वावरला असतो तर मी तुम्हाला हेही नसतं सांगितलं मी जेलमध्ये जाऊन आलो. मी हेही नसतं सांगितलं लोकांसमोर येऊन की मला अशा अशा गुन्ह्यामध्ये अटक झाली होती. पण मी तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न केला. त्यामुळे मला जे मगाशी सांगितलं राज्यघटनेच्या 20व्या कलमानुसार जे मला राईट टू सायलेन्स दिला आहे तेवढा भाग सोडला तरी आता बऱ्यापैकी ओपन झालं असं म्हणायला हरकत नाही. पण तरी देखील म्हणेल की माझ्या आयुष्यातही असा काही कप्पा आहे किंवा असू शकतो जो मला माहीत नाही. वाटतं की पॉडकास्ट ही एक खूप वेगळी दुनिया आहे आणि आपला जो प्रिंट मीडिया आहे किंवा कन्व्हेन्शनल मीडिया आहे तो बऱ्याच वेळाना अशा अनेक विश्वांची ओळख घडवू शकत नाही कारण ते स्वतःच्या साच्यात वावरतात. पॉडकास्टच्या माध्यमातून आपण तो साचा तोडतो आहोत. मला वाटतं की त्याच शोधात राहा. ओके. परंतु जे मी स्वतःला सांगितलं ते तुम्हालाही सांगतो की सिद्ध करण्याची घाई करू नका. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेस 20%च ग्रोथ झाली पाहिजे असं नाही. बरोबर. काही वेळा ग्रोथ नसली तरी चालेल, काही वेळा आपण 0 राहिलं तरी चालेल, परंतु आपल्याला काय अचीव करायचं आहे ते ध्येय मात्र लक्षात ठेवा. तिथं वाटचाल करा. मला खात्री आहे की समाज प्रत्येक प्रश्न पहिला जसं मी म्हणालो की समाज राखेतून जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला दाद देतो तशी तुम्हालाही दाद दिली मला विश्वास आहे.